ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, दीपावली सुरू आहे, दिवाळी सणाचे दिवस सुरू आहेत। म्हणजे 14 तारखेला मंगळवारी आपला दीपावलीचा पाडवा आहे, म्हणजे बलिप्रतिपदा आहे आणि पुढे पुन्हा भाऊबीज आहे। तर आपल्या सर्वांना अध्यात्म कलियुगातल्या चॅनलकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सर्वांना सुखाची, समाधानाची, उत्तम आयुष्य आणि आरोग्याची जाऊ अशी मी देवाकडे प्रार्थना करतो। मित्रांनो, आपण हे आपले चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, चॅनल शेअर करा, म्हणजे इतर लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याला जी माहिती मिळते आणि ह्या माहितीमुळे आपल्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्या इतरांच्याही आयुष्यात त्या गोष्टी घडाव्यात याचं आपल्याला पुण्य मिळतं। एखादं शेअर केलं तरी चालेल। त्याचप्रमाणे मित्रांनो, जे हे व्हिडिओ आपण बघता, खूप लोकांचे मला फोन येतात किंवा ओळखीचे लोक सुद्धा सांगतात, अरे तुम्ही गुरुजी सांगितलेलं व्यवस्थित आलं, ह्या सप्ताहामध्ये आपण सांगितलं तसं। तर त्यावेळी कदाचित आपल्याला जर जमलं तर एक लाईक शेअर करून तरी कमेंट तरी करा, हा गुरुजी ह्या सप्ताहातलं आपल्याबद्दल सांगितलेलं नीट आलंय। जेणेकरून काय होतं, मला सर्वेला बरं पडतं, हा माझा कुठपर्यंत व्यवस्थित अभ्यास चालू आहे किंवा मी सांगतो ते कुठपर्यंत लोकांना पटतंय। तर आपली एक कमेंट सुद्धा मला एक आशीर्वाद रूप मिळतं किंवा एक उत्साह मिळतो की हा चांगलं काम आपल्याकडनं घडतंय। तर आपल्याला आवडत असेल तर कमीत कमी एक लाईक तरी करणं बनतं यार, इतक्याकडे लक्ष द्या। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। हे साप्ताहिक राशी भविष्य 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे, याची नोंद घ्या। मेष राशी, या सप्ताहात आपल्याला पुन्हा एकदा नवीन एखादी शारीरिक व्याधी उत्पन्न होऊ शकते। त्याकरिता आपल्याला जर आधीपासूनच पथ्य पाणी किंवा एखादा औषध उपचार चालू असेल तर ते व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे। त्याकडे केलेलं हलगर्जीपणा किंवा वेळेवर न घेणं यामुळे तो आजार वाढू शकतो किंवा त्या आजारापासून पुन्हा दुसरा कुठला तरी आजार वाढू शकतो। शक्यतो रक्ताशी संबंधित असलेला एखादा आजार आपल्याला वाढू शकतो, याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि त्याकडे आपण लक्ष द्या। त्याचप्रमाणे सातत्याने एखाद्याचा आपण विषयाचा अभ्यास करत आहात, त्याच्या पाठी लागला, ते पूर्ण करण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असाल तर ते काम या सप्ताहात नक्की पूर्ण होईल। आपल्या कामाला यश नक्की मिळेल, यात काही संशय नाही। त्याचप्रमाणे आपले कौतुक होईल, कुटुंबामध्ये आपले नाव लौकिक सुद्धा होईल किंवा इतर गोष्टीमध्ये आपल्याला शाबासकी सुद्धा मिळेल। पुन्हा एकदा काय होणार आहे मित्रांनो, की आपल्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती आपल्यावर सतत नाराज असतात किंवा ते नाराज कायमस्वरूपी असतात कदाचित किंवा आता सुद्धा जास्त होऊ शकतात किंवा त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून सतत आपल्याला नाराजगी जाणवेल किंवा आपल्याला घालून पाडून बोलण्याचा प्रयत्न करतील, अपमान करण्याचा प्रयत्न करतील। अशा वेळी मित्रांनो, आपण एक मात्र काम करायचं, ते वडील म्हणजे वडीलधारी आपल्या कुटुंबातील किंवा कामाच्या ठिकाणीतले सुद्धा असू शकतात। त्यावेळी आपण संयमी राहणं, शांत राहणं आणि बोलताना आपल्या शब्दांवरती ताबा ठेवून बोलणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे। या संबंधित एखादी सुद्धा चूक आपल्याकडनं घडली तर त्याचा आपल्याला मोठा पश्चाताप होऊ शकतो। त्यामुळे त्या कधी कसेही वागले तरी आपण मात्र संयमी ठेवणं, आपल्या रागाला ताब्यात ठेवणं खूप गरजेचं आहे। याकडे आपण लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे काय होणार आहे, या सप्ताहामध्ये किंवा पुढील काही दिवसामध्ये आपल्याला कामाच्या ठिकाणी एखादी टोकाची भूमिका घ्यावी लागू शकते किंवा एखादा निर्णय सुद्धा आपल्याला घ्यावा लागू शकतो, अशाच काही गोष्टींवर। तर त्यावेळी सुद्धा संयमी राहणं खूप गरजेचं आहे। कारण काय आहे, ह्यावेळी जर हाताताई नाही किंवा घाई नाही आपण एखादा निर्णय घेतला, नोकरी सोडण्याचा, काम सोडण्याचा किंवा कुटुंबातली लोक तसा त्रास करतात म्हणून वरिष्ठांचा असा जर विचार केला तर तो आपल्याला नुकसानदायी ठरू शकतो। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत 14, 18 आणि 19। शुभ अंक असणार आहे 1 आणि रंग असणार आहे पिवळा किंवा सुवर्ण रंग। आपण याचा लाभ करून घ्या। वृषभ राशी, या सप्ताहात एका कूटनीतीमुळे आपण आपल्या विरोधकांचे शिकार होऊ शकतो। आपल्या विरोधात एखादा प्लॅन केला जाऊ शकतो किंवा आपल्याला कामात व्यत्यय आणण्यासाठी किंवा कामावरून काढण्यासाठी किंवा घरामध्ये सुद्धा काही अशा गोष्टी असतील की आपल्याला विभक्त वेगळं होण्यासाठी किंवा वेगळं करण्यासाठी काही आपले गुप्त शत्रू अशा प्रकारच्या काहीतरी कट कारस्थान या सप्ताहामध्ये करू शकतात। एखादी नवीन योजना किंवा एखाद्या नवीन कार्यक्रमाची आपण जर रूपरेषा ठरवत असाल तर त्याबद्दल आधीच सर्व माहिती गोळा करा, त्याची माहिती जाणून घ्या, जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि अपुऱ्या माहितीमुळे आपलं नुकसान होणार नाही। तर या गोष्टी आपल्याला या सप्ताहात लक्षात ठेवायच्या आहेत।
व ज्या व्यक्तीने आपल्याला आधी त्रास दिला होता किंवा आपला एखादा गैरफायदा घेतला होता किंवा विश्वासघात केला होता, अशा व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात किंवा दुसरे काहीतरी कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करू शकतात तीच व्यक्ती. तर अशा व्यक्तींना पुन्हा ती संधी मिळायला देऊ नका. त्यांच्यापासून 4 हात लांब राहा आणि पुन्हा ते काहीतरी कटकारस्थान मदत मागतील तेव्हा त्यांच्यापासून जितकं होईल तितकं लांब राहून आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे. ही व्यक्ती पुन्हा तेच करणार आहे, यात काही संशय नाही, हे लक्षात ठेवा. मात्र तुम्ही त्रासात पुन्हा पडू नये किंवा झालेल्या गोष्टीतून काही बोध घेतला असेल, शिकलं असेल आणि पुन्हा त्या होऊ नये याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला लाभ होईल. अन्यथा जर आपण त्याला पुन्हा बळी पडला तर पुन्हा तेच घडणार आहे, यात काही संशय नाही. आणि त्याच्यासाठी आपण म्हणजे मूर्खपणा होऊ शकतो पुन्हा त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणं, याकडे आपण लक्षात द्या. एखादी हार किंवा जीत अशा परिस्थितीत दोन्ही स्थिती पचवण्याची आपण क्षमता आपल्यात ठेवा. कारण आपण जर एखादी गोष्ट करणार आहात किंवा करायची आहे, एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कोणाच्या व्यतिरिक्त स्पर्धा असेल आपली, तर अशा वेळी जर समजा मी काय सांगतो, पचवण्याचा प्रयत्न करा. जर एखादी वेळी यश मिळालं तर उतू नका. म्हणजे तुमच्या उतण्यामुळे समोरील व्यक्ती, जी विरोधी व्यक्ती आणि चिडून आपल्याला हानी करण्याचा प्रयत्न करू शकते. आणि एखाद वेळी समजा आपण ती हार आपल्याला मिळालीच तर ती पचवण्याची शक्ती ठेवा. त्याच्यावेळी आपण नर्वस होऊ नका, पुन्हा जोमाने कामाला लागा. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 14 आणि 18, शुभ अंक असणार आहे 5 आणि रंग असणार आहे हिरवा. याचा लाभ करून घ्या. मिथुन राशी, या सप्ताहात एखाद्या व्यसन किंवा चुकीच्या आहार विहारामुळे आपले पोट बिघाड होऊ शकते. अशा व्याधी आपल्याला उद्भवू शकतात. त्याकरिता या सप्ताहात शक्यतो बाहेरील अन्न खाणे पिणे हे टाळा. व्यायाम व योगा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या आरोग्यात किंवा शारीरिक दृष्टीने हानी होऊ शकते, त्रास होऊ शकतो. या सप्ताहात त्रासदायक ते ठरू शकते. आपल्याला उद्भवलेली एखादी समस्या आपण न लाजता आपल्या ज्येष्ठ बंधू किंवा आपली घरातील व्यक्ती, आपले जोडीदार यांच्याशी बोला. त्यांच्याशी बोलल्यामुळे काय होणार आहे यावर आपल्याला उपाय मिळतील, उपाय योजना करता येईल. आपण भिवून लाजून जर त्यांकडे बोलत नसाल किंवा आपल्या गर्वामुळे समजा ईर्षेमुळे जर आपण सांगत नसाल तर याच्यात आपलंच नुकसान होणार आहे. परंतु आपण विश्वासाने आपल्या ज्येष्ठ व्यक्तींकडे जर ते बोलले विश्वासातल्या, तर त्यावर नक्कीच आपल्याला मात करता येईल. त्यांच्यापासून आपल्याला मदत मिळेल आणि त्यातून आपण काही मार्ग काढू शकतात. त्यामुळे शक्यतो त्यांच्याशी बोलून शेअर करा आणि तेच आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील. त्यांच्या सहकार्याने आपल्याला त्याच्यावरती तोडगा मिळेल आणि आपले संकट दूर सुद्धा होईल. ही गोष्ट लपवणे आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. उदाहरणार्थ मी का सांगतोय, कसं होतं समजा एखादा स्कॅम असतो किंवा एखादी गोष्ट होते, माझ्याबद्दल सुद्धा ते घडलं होतं, किंवा तशा गोष्टीमध्ये आपण फसता आणि लोकांना कळेल, लाज वाटेल, माझं नाव बिघडेल किंवा माझं नावात खराबी होईल, मला म्हणजे नाव अपमान होईल, म्हणजे असं काहीतरी गोष्टी वाटून आपण त्या दुसऱ्यांकडे बोलत नाही. पण सेम तशाच गोष्टी इतरांच्या आयुष्यात सुद्धा त्यांच्यावर घडत असतात. मग त्यावेळी त्यांनी त्यावरती केलेला मात किंवा त्यानुसार त्यांनी ते वागलेलं किंवा त्याच्यावरती केलेली काही कारवाई, याच्यामुळे त्यांच्याकडे जे ज्ञान असतं ते आपल्याला मिळतं आणि आपण त्याच्यातून वाचू शकतो. तर याकडे लक्ष द्या. पुन्हा एकदा मी बजावून आपल्याला सांगितलं. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असतील 14 आणि 15, शुभ अंक असेल 3 आणि रंग असेल पिवळा. याचा आपण लाभ करू. कर्क राशी, या सप्ताहात आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडण्याकरता किंवा घडवण्याकरता आपण जे काही काम करत आहात त्याच्यात यश मिळेल. तसेच ते घडण्याकरता सुद्धा आपल्याला तशी संधी उपलब्ध होईल. तर या संधीचा आपण चांगला फायदा करून घ्या. म्हणजे उदाहरणार्थ काय, समजा आपलं नाव मलिन झालं होतं एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या कामामुळे, म्हणजे हे काम मला जमतच नाही, या कामामुळे ह्याला जमणार नाही, असे जे टोमणे किंवा अशा काही गोष्टी होत्या त्या पुन्हा नीट करून दाखवण्यासारखं आपल्याला एखादी संधी प्राप्त होऊ शकते. तर त्या संधीचा आपण फायदा घेऊ शकता. या निर्णयातून आपल्याला मनशांती मिळेल व त्याच्यात यश सुद्धा मिळेल, यात काही शंका नाही. या सप्ताहात आपण एखाद्या मौल्यवान वस्तूची खरेदी करायला आपल्याला पाहिजे होती, गरजेची होती, अशी वस्तू आपल्याला खरेदी करण्यासाठी संधी प्राप्त होईल. तसे मुबलक पैसे सुद्धा आपल्याला येतील, धनलाभ होईल. म्हणजे धनलाभ म्हणजे गाठोडच मिळेल असं नाही, तर आपल्याला एखादा खुशीने काहीतरी किंवा आनंदाने किंवा भाऊबीज आहे आता पुढे, तर भावांकडनं कदाचित मिळेल किंवा एखाद्या ओवाळणी सुद्धा आहे, आपल्या सहकर्मी आपले जे जोडीदार आहेत यांच्याकडनं सुद्धा ते मिळू शकतात आणि त्याच्यातून आपण त्या पैशातून एखादी वस्तू खरेदी करू शकतो. आणि अशी खरेदी आपण कराल की ती पुढे जाऊन आपल्याला फायदेशीर ठरेल. उदाहरणार्थ समजा एखादी सोन्याचीच वस्तू केली तर त्याचा पुढे फायदाच असतो, कारण पैसे वाढत जातात. अशीच काहीच गोष्टी आहेत की त्याचा पुढे आपल्याला किंवा घरगुती उपयोगाची वस्तू असेल किंवा आता जरी तुम्हाला ती अयोग्य वाटत असेल पुढे त्याचा फायदा होईल, अशा काही उपयोगाच्या वस्तू आपण खरेदी करा.
या स्वरूपात आपण खरेदी कराल. त्याचप्रमाणे आपले एखादे राहिलेले अपुरे काम पूर्ण करून त्यात सुद्धा आपल्याला मनाप्रमाणे यश मिळू शकते. समजा एखादं काम जर अर्धवट राहिलं होतं तर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, ते सुद्धा पूर्ण होतील. परंतु कुटुंबामध्ये सुरू असलेल्या एखाद्या परीक्षेत आपण हतबल किंवा निराश होऊ शकता. हा प्रश्न का आला? कुटुंबामध्येच मी का म्हणतोय तर कुटुंबामध्ये सध्या सतत काही ना काही कारणावरून आपल्या सोबत असलेल्या कुटुंबातील इतर व्यक्तींबरोबर वाद होत राहतो किंवा काहीतरी गोष्टी असतात, काही करायच्या असतात, त्यावेळी आपल्याला नेमका टोमणा दिला जातो किंवा आपल्याला नैराश्य आणण्यासारख्या गोष्टी बोलल्या जातात किंवा टॉर्चरच म्हणा असं सुद्धा केलं जातं. ते कोणाकडनंच नक्की होते, ते करतायत ते कुटुंबातले, त्यामुळे आपण त्यांना दुश्मन तर म्हणू शकत नाही, शत्रू तर म्हणू शकत नाही. परंतु आपल्या काहीतरी वागण्यामुळे असं होत असू शकतं. त्यामुळे ह्या ठिकाणी अशी जर एखादी परीक्षा असेल तर त्यात कदाचित आपल्याला पुन्हा अपयश येण्याची शक्यता आहे. तर त्या ठिकाणी आपण जर डोळसपणे पाहिलं आणि जे चुकत आहे त्याच्यात जर सुधारणा केली तर नक्कीच हा सप्ताह आपल्यासाठी खूप उत्तम, चांगला आणि दिवाळी सुद्धा आपल्यासाठी खूप छान जाईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 14 आणि 18, शुभ अंक असेल 5 आणि रंग असेल पोपटी. या रंगाचा वापर करूया. सिंह राशी. या सप्ताहात जी प्रौढ व्यक्ती आहे म्हणजे वयस्कर झाले, म्हणजे राशीचं कसं असतं बघा, पुन्हा एकदा मी सांगतो. एखाद्या राशीबद्दल काही घटना सांगितल्या असतात, त्या विभागल्या जातात 3 भागामध्ये. एक तर कौमार म्हणजे लहान असेल किंवा कुमार अवस्थेत असेल, एक प्रौढ म्हणजे यवन किंवा त्या साधारणतः एक 10 ते 20 म्हणा, त्याप्रमाणे दुसरं राशी भविष्य असतं ते 30 ते 40-45 वर्षाप्रमाणे, आणि किंवा पुढे वयस्कर असलेलं म्हणजे ज्यांचं वय झालेलं आहे अशा व्यक्तींना गुडघेदुखी, पायदुखी किंवा मसलशी संबंधित एखादी वेदना, एखादा त्रास होऊ शकतो किंवा उद्भवू शकतो. अशामुळे काय होणार आहे, कदाचित आपण लांब जाण्याचं प्लॅनिंग केलंय, फिरायला जाण्याचा प्लॅनिंग केलाय किंवा यात्रेला, तर या ठिकाणी आपल्याला व्यत्यय निर्माण होऊन ती यात्रा आपली कदाचित अधुरी राहू शकते. तर कळालाय तुम्हाला आताच. त्याप्रमाणे जर यात्रा पुढे असेल तर त्याआधीच आपल्याला या दुखण्यांवरती जर उपचार करून घेतला तर आपल्याला त्या यात्रेचा लाभ घेता येईल. त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये उधारी देणे आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकते. तर शक्यतो आपण कोणाला या सप्ताहामध्ये उधार देऊ नका. ती परत मिळवताना किंवा दिलेली व्यक्ती त्याबरोबर वादविवाद अशा काही अडचणी सुद्धा आपल्याला पुन्हा जाऊन येऊ शकतात. तर त्याकरिता आपण विचार करा, इतरांना मदत करा, विचार करून करा. वरिष्ठ आपल्या कामामुळे खुश असतील. एखाद्या पदाचे किंवा एखाद्या गोष्टीचं भार आपल्याला सोपवण्यात येऊ शकतं. त्याचप्रमाणे वेगवेगळी जबाबदारी सुद्धा आपल्याला या सप्ताहात आपल्या वरिष्ठांकडून मिळू शकते. त्याचप्रमाणे आपले ते काम पूर्ण करून आपल्याला कौतुक मिळेल, कौतुक होईल, नावलौकिक होईल, शाबासकी मिळेल. तर सर्वसाधारण हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे. काही चांगलं करून दाखवण्यासारखं असणार आहे. याकडे लक्ष द्या. आरोग्याची विशेष काळजी घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 18 आणि 19, शुभ अंक असणार आहे 1 आणि रंग गोल्डन कलर किंवा सोनेरी रंगाचा आपण वापर करू शकता. कन्या राशी. या सप्ताहात आपले गुप्त शत्रू व त्यांचे कटकारस्थान यावर आपण विजय मिळवू शकाल. यावर आपण मात करा व मोठी अवघड कामे करताना मात्र आपण सांभाळून राहायचं आहे. चुकीमुळे, आपल्या छोट्याशा चुकीमुळे सुद्धा आपल्याला शारीरिक व्याधी, त्रास होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात जर आपल्याला एखादी रक्कम प्राप्त या सप्ताहात झालेली असेल तर ती रक्कम आपण खर्च न करता पुढे पुन्हा गुंतवणुकीचा विचार करणं आपल्यासाठी हितकारी ठरेल. पैसे आले म्हणून आपण एखादी मोठी वस्तू किंवा खरेदी करायला जाल तर पुन्हा त्याचा त्रास होऊ शकतो, आर्थिक अडचण उद्भवू शकते. त्यामुळे एकाच रकमेने जर मोठी रक्कम आपल्याला प्राप्त झाली असेल तर तो गुंतवणुकीचा विचार आपण करण्यासाठी तत्पर राहा, तोच आपल्यासाठी चांगला असू शकतो. कदाचित या सप्ताहात कुटुंबातील वातावरणामुळे किंवा त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला तात्पुरती एकांत हवा लागेल किंवा एकांतात राहावं अशी सध्या भावना मनामध्ये होत राहील. जर कदाचित अशा त्रासामुळे जर भावना निर्माण झाली असेल तर इतर ठिकाणी आपण फिरून या, यात्रेचा सहलीचा उपयोग करून घ्या किंवा बाकीचे कुठे लांब राहणारे नातेवाईक त्यांच्याकडे जाऊन 2 दिवस राहण्या म्हणजे आपल्याला रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल. परंतु कुटुंबाला कंटाळून कायमस्वरूपी जाणं तर योग्य नाही ना. यासाठी आपण चांगला मात जर केलं तर आपल्याला त्याचा फायदा, थोडं रिफ्रेश होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण सध्याची धावपळ झालेली दगदग यामुळे आपण खरंच मानसिक अवस्थेतून म्हणजे त्रासातून गेलेला ते समजतंय आपल्या म्हणजे ढोबळ मनाने मी जो कन्या राशीचा विचार करतोय त्याच्यावर सांगत आहे. किती लोकांना पटतं, किती लोकांना पटत नाही हे आपण सांगू शकत नाही, पण ज्यांना पटत आहे त्यांनी तरी हा उपयोग करून बघा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 15 आणि 18, शुभ अंक असेल 6 आणि रंग असेल निळा. याचा आपण लाभ करूया.
तुळ राशी, या सप्ताहात आपल्याला जो काही मानसिक व शारीरिक त्रास होणार आहे हा फक्त आणि फक्त आपल्या चुकीमुळेच आपल्याला होणार आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवा. जर आपण दुसऱ्याला दोष देण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा मानसिक त्रास आपल्याला जास्त होईल. कारण का, दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास झालाच नाही आणि ज्याच्यामुळे आपण झालाय असं जर ब्लेम करत आहात तर अशा व्यक्तीचा आपल्यावरती पुन्हा विरोध होऊ शकतो. त्यामुळे जर आपल्याकडनं चुका होऊन जर आपल्याला त्रास झाला असेल तर त्यावेळी मान्य करा, इतरांना दोष देऊ नका. त्याच्यामुळे कदाचित आणि मानसिक त्रास वाढू शकतो. कुटुंबातील सदस्य व इतर नातेवाईक यांच्याशी गैरसमजामुळे आपले कायमस्वरूपी या सप्ताहात नाते तुटण्याची शक्यता आहे. त्याकरिता इतर कोणाचंही न ऐकता, म्हणजे कशासाठी सांगतोय, जिद्दीसाठी नव्हे तर एखाद्याने आपले कान भरले असेल किंवा एखाद्याबद्दल गैरसमजाने आपल्याला काहीतरी सांगितलं असेल किंवा चुकीच्या काहीतरी मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवला असेल तर त्याकडे न ऐकता किंवा त्याकडे न बघता, त्याचा विचार न करता आपल्या बुद्धीने, आपल्या मनाने, आपल्या सद्सद्विक बुद्धीने आपण तो विचार करा आणि त्यावरती अंमल करा. असे केले असता आपले नाते तुटणार नाही आणि आपल्याला त्याच्यात मार्गदर्शन योग्य रीतीने मिळू शकतं. हेच आपल्यासाठी योग्य असेल. काय योग्य आहे, काय योग्य आहे, आपण स्वतःच ठरवायचं आहे आणि स्वतःच निर्णय घ्यायचा आहे, इतरांचे ऐकू नका हे सांगत आहे. आपले अति खर्च करणे, अतिरेकामुळे कदाचित पुढे जाऊन आपल्याला आर्थिक अडचण उद्भवू शकते. तर समजा आपल्याकडे भरमसाठ आधीपासूनच पैसा आहे, भरपूर कमवतात, तर त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करण्याचा आणि त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करण्याची आपल्याला इच्छा होईल किंवा मार्गदर्शन मिळायला लागेल, त्याच्यात पैसे गुंतवण्याचा प्रयत्न कराल किंवा खर्च कराल तर त्यामुळे कदाचित त्रास होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते. मोठे खर्च म्हणतोय आम्ही. आता खर्चामध्ये कसं आहे, गुंतवणूक वेगळी आहे आणि स्वतःसाठी, म्हणजे समजा आमच्या साधी तुमच्याकडे गाडी आहेच, ऑलरेडी एक 4 व्हीलर आहेच. आता एक अमुक कंपनी याच्यात, मी कोणाचं नाव का घेत नाही, त्याचं मला ऍडव्हर्टाइज इथे करायचं नाहीये, तर आणि त्याच्यापेक्षा महाग घेण्याचं आपल्याला हे होईल, आस होईल. पण आपली ऑलरेडी जी गाडी आहे त्या गाडीने प्रवास होतोच आहे, कामच होतंय, मग त्याच सर्व्हिससाठी आणि जास्त पैसे देऊन करण्यात काही मजा नाहीये ना, किंवा अर्थ नाही. हे अशा पद्धतीचं कदाचित आपल्याला नुकसान या सप्ताहात होऊ शकते, याकडे लक्ष द्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असतील 14 आणि 19, शुभ अंक असेल 6 आणि रंग असेल आकाशी निळा. याचा आपण लाभ करूया. वृश्चिक राशी, या सप्ताहात पुन्हा एकदा आपल्याला सावध राहणे खूप गरजेचे आहे. मोठी यंत्र किंवा वाहने आपण जर वापरत असाल, हाताळत असाल तर जपून वापरणे असा सल्ला आपल्याला या सप्ताहामध्ये मला पुन्हा एकदा द्यावासा वाटत आहे. का तर तशी ग्रहस्थिती आहे, याकडे आपण लक्ष द्या. एखादे चुकीचे सेवन किंवा नशिले आम्ल पदार्थ खाऊन सुद्धा आपल्याला मोठे नुकसान या सप्ताहात होऊ शकते, आरोग्य बिघडू शकते. त्यासाठी आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. मोठी आर्थिक योजना सध्या करणं आपल्याला योग्य नाही आहे. परिस्थिती सध्या तशी नसल्या कारणाने आपण मोठी गुंतवणूक सध्या त्या ठिकाणी करायला जाऊ नका. करायचंच असेल तर आपली एखादी पत्रिका, एखाद्या ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवा किंवा मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसारच करा, किंवा सध्याचा काळ त्या बाबतीत तितकासा बरा नाहीये. त्याचप्रमाणे अल्प परिचित, म्हणजे सध्याच एखाद्याची ओळख झाली आहे, सध्या त्याची मैत्री झाली आहे, अशा व्यक्तीबरोबर सुद्धा मोठे आर्थिक व्यवहार करायला जाऊ नका. सावध राहा. आपल्या एखाद्या चुकीमुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. मोठे नुकसान होईल आर्थिक, त्याचबरोबर मानसिक धक्काही बसू शकतो किंवा मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक व्याधी उद्भवू शकते किंवा वाढू शकते. याची आपल्याला या सप्ताहात विशेष नोंद घेणं गरजेचं आहे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असतील 14 आणि 18, शुभ अंक असेल 5 आणि रंग असेल हिरवा. याचा आपण लाभ करूया. धनुराशी, या सप्ताहात मागील काही एखाद्या अघटित घटनेचा प्रभाव आपल्या मनावर कायम राहू शकतो आणि तो राहिल्या कारणाने सतत आपल्याला नकारात्मक विचार किंवा नकारात्मकता येऊ शकते. नकारात्मक आल्यामुळे कदाचित त्याच्या आपला विचारांवरती, वागण्यावरती, स्वभावावरती, बिहेववरती परिणाम होऊ शकतो. तर त्यासाठी आपण त्या नकारात्मक गोष्टी कदाचित आपल्या प्रत्येकाच्या राशीप्रमाणेच नाही, कदाचित घडल्या असतील तर, किंवा मित्रमैत्रिणीच्या आयुष्यात घडली असेल, त्यांनी आपल्याला ती स्टोरी सांगून, किंवा ती जीवलग मित्रमैत्रिणी असेल त्यांच्या आयुष्यात घडल्या, तेच आपल्या सुद्धा घडेल असे जे विचार आपल्या मनात सतत येत आहेत, त्याबद्दल आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे. सकारात्मक सतत विचार करा. वाईट गोष्टी घडत आहेत त्याच्यात सुद्धा आपण चांगल्या गोष्टींचा विचार करा, कारण अशामुळे आपल्याला त्रास होणार आणि त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. घडलेले जुने प्रसंग सुद्धा आपण विसरण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातून आपण काहीतरी बोध घ्या. कदाचित या सप्ताहात आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा एखाद्या या सप्ताहामध्ये किंवा मासामध्ये म्हणजे महिन्यामध्ये एखादे नवीन मित्रमैत्रिणीचा प्रवेश होऊ शकतो.
त्यांच्यामुळे आपल्या जीवनात एक प्रकारचा वेगळा बहार किंवा आनंद येईल आणि आपल्याला त्यांच्याबरोबर राहणं, वागणं, बोलणं खूप चांगलं वाटेल. कदाचित त्यांच्या आहारी आपण जाऊ शकता. आपण बॅचलर आहात तोपर्यंत ठीक आहे. जर आपण विवाहित आहात आणि अशा काही गोष्टी घडत असेल तर त्याच्याबद्दल सावध राहूनच विचार करणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्याचप्रमाणे परिवारासाठी किंवा कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी एखाद्या आपण यात्रेचा, सहलीचे नियोजन करू शकता. आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी आपण त्याप्रमाणे धनही खर्च कराल, यात्रेचा आनंद घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 14 आणि 19, अंक असेल 6 आणि रंग असेल गर्द निळा. याचा आपण वापर करू. मकर राशी, या सप्ताहात आपल्याला आरोग्याबद्दल असलेल्या हानी, कटकटी थोड्या कमी होताना दिसतील. जुन्या व्याधीतून आपली मुक्तता होईल आणि उत्तम आरोग्य आपल्याला या सप्ताहात लाभू शकतं. त्यासाठी आपण असंच लाभणार नाही. त्यासाठी आपल्याला जे पथ्य पाणी आहे किंवा योगा वगैरे सांगितलंय तो सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. याकडे लक्ष द्या. हाडाचे विकार आपल्याला पुन्हा उद्भवू शकतात जुनी व्याधीतून. जर आपण हे पथ्य पाणी किंवा दिलेल्या आपल्याला काही गोष्टी त्या नाही पाळल्या तर असं होणार आहे. पण अन्यथा जरा ग्रहमान बघितलं तर सध्या आपली एखाद्या जुन्या व्याधीतून मुक्तता होण्याची शक्यता आहे. उत्तम आयुष्य, आरोग्य आपल्याला लाभेल. पूर्वी केलेल्या एखाद्या चुकीच्या व्यवहारामुळे आपल्याला आता कदाचित मोठे नुकसान होऊ शकते किंवा भोगावे लागू शकते. एखाद्याकडनं कर्ज जर घेतलं होतं आणि ते फेडत नव्हता किंवा बँकेचं कर्ज म्हणा, तर आर्थिक गोष्टीतून आपल्याला या सप्ताहात थोडासा त्रास होऊ शकतो. तर जुने देणी वगैरे असतील आपल्याकडे असतील तर दोन मोकळीक करा. त्या वादात किंवा त्या याच्यामध्ये पडू नका. शक्यतो ते देण्याचा प्रयत्न करा. अशा व्यवहारातून कदाचित मोठे नुकसान भोगावे लागू शकते. एखादी रणनीती व योजना ही आपली या सप्ताहात फेल सुद्धा ठरू शकते, वाया जाऊ शकतो, वेळ वाया जाऊ शकतो. तर इतरांच्या आश्वासनाला आपण भूलू नका. जर आपल्याला एखादा मित्र सांगत असेल, अरे मी आहे, मी बघतो, ते मी करेन, तू घाबरू नको, असं जर म्हणत असेल तर मित्रांवरती विश्वास ठेवावा. पण याकडे फाजील विश्वास ठेवून उपयोग नाही. जर ती कामं आहेत ते स्वतः जर आपण केली, उशिरा का होईना पण आपल्याला त्यात यश मिळेल, काम पूर्ण होईल. परंतु दुसऱ्यावर अवलंबून राहाल, दुसरा करणार आहे म्हणून जर आपण थांबला असाल आणि वेळ जर वाया घालवत असाल, तो वेळ आणि वाया जाऊन घेऊन आपले नुकसानच होईल, त्याच्यात फायदा होणार आहे. याकडे आपण लक्ष द्या. जर आपणच कराल तर उशिरा का होईना आपल्याला त्याच्यात यश नक्की मिळेल. सर्वसाधारण या सप्ताहामध्ये आपण आर्थिक देणी कोणाची असेल तर देण्याचा लवकर प्रयत्न करा. सप्ताह छान असेल, दिवाळी आपली छान जाईल. या सप्ताहामध्ये आपल्यासाठी शुभ तारखा असतील 14 आणि 18, शुभ अंक असेल 5 आणि रंग असेल पोपटी. या रंगाचा आपण वापर करून घ्या. कुंभ राशी, या सप्ताहात आपल्याला एखाद्या चुकीच्या सवयीमुळे किंवा एखादी आवडती वस्तू, म्हणजे कसं आहे बघा सांगतो, म्हणजे छंदासाठी म्हणतात ती सतत खाणे किंवा एखाद्या वस्तूचा सतत प्रयोग करणे, असं मला म्हणायचं. म्हणजे खाणे, कुठली चुकीची गोष्ट, सतत एखादी गोष्ट आवडली म्हणून ती खात राहणे किंवा सतत एखादी वस्तू मिळाली म्हणून वापरत राहणे, यामुळे कदाचित आपल्याला आरोग्यात बिघाड होऊ शकते. याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे कामे करताना सांभाळून करा. कदाचित या सप्ताहामध्ये गडबडीने काम करताना, हातापायीने करताना, घाईघाईत करताना शारीरिक पीडा होऊ शकते. तर काय होऊ शकते, एखादं कापलं जाऊ शकतं किंवा भाजलं जाऊ शकतं. अशा 2 गोष्टी कदाचित घडू शकतात. मी घाबरवत नाहीये, सतर्क करतो. म्हणजे तुम्हाला कसं असतं माहितीये मित्रांनो, ती सांगितल्यानंतर मी एखादी गोष्ट आपल्याला सांगतो त्यावेळी तुम्ही सावध होत नाही, परंतु ती झाल्यानंतर मात्र टेन्शन करतात, हा असं झालं म्हणजे माझं ज्योतिष खरं होतंय का, ते भाजला म्हटलं की भाजलं की तुम्हाला खरं होतंय असं वाटतं. म्हणजे भाजण्यापर्यंत तुम्ही वाट बघता. पण समजा नेगेटिव्ह गोष्ट सांगितली ती पॉझिटिव्ह होण्यासाठी प्रयत्न करायचा ते आपण करणार नाही. आपण एक कुंभ राशीबद्दलच मी म्हणत नाही, पूर्ण 12 राशींबद्दल म्हणतोय. जर आपल्याला एखादं सांगितलं असेल, जर वाईट सांगितलं ते वाईट घडल्यावरती तुमचा विश्वास बसतो. पण चांगलेलं सांगितलंय आणि ते चांगलं सांगितलेलं गोष्ट घडण्यासाठी जर उशीर झाला तर तुम्हाला ते खोटं वाटतं. त्यामुळे आधीच आपण एखादी मोठी कामं करत असताना काही गडबडीत करू नका. आणि ते करत असताना समजा आगीकडे असेल किंवा कापाकापीचा काही वस्तू असेल तर त्यावेळी थोडंसं सावध होणं खूप गरजेचं आहे. घरगुती वस्तूंसाठी आपण धनखर्च कराल. कुटुंबात एखाद्या व्यक्तीची नाराजगी होती की कुटुंबामध्ये आपल्यावर ते राग रुसवा करत होते, अशांची आपण आपल्या स्वभावामुळे एखाद्या गोष्टीमुळे ती राग रुसवा काढू शकतात. त्यांची नाराजगी सुद्धा दूर होऊ शकते. कुटुंबात वातावरण त्यामुळे छान असतील. वरिष्ठांचा राग रोष कमी करण्याची आपल्याला संधी प्राप्त होईल. म्हणजे काय होईल, समजा कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्यावर जे नाराज आहेत तर त्यांनी न सांगता सुद्धा आपण चांगली कामं जर करून दाखवली तर आपल्याला त्यांचा
म्हणजे आशीर्वाद मिळू शकतो किंवा त्यांचा रोष थोडासा कमी होऊ शकतो. अशासाठी आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. झालं कामाच्या ठिकाणी. जर घरात एखादी व्यक्ती आपली वरिष्ठ नाराज असेल काही कारणावर, तर त्याची सुद्धा नाराजगी दूर करण्याची संधी आपल्याला प्राप्त होईल आणि दिवाळीत सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल, आनंद साजरा करता येईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 14 आणि 17, शुभ अंक असणार आहे 4 आणि रंग असणार आहे निळा. याचा आपण लाभ करूया. मीन राशी. या सप्ताहात व्यसनी मित्रांपासून थोडे लांबच राहा, धोका संभावतो. तर व्यसनी मित्र कसले म्हणजे ते आता तुमचा मित्र काय बेवडाच असेल, दारू पिणाराच असेल असं नाही. काही चुकीचं व्यसन सुद्धा त्याला असू शकतं, काही चुकीच्या गोष्टी करायचे व्यसन असू शकतं. कदाचित लोकांना त्याच्या दृष्टीने त्या चुकीच्या नसतील, पण समाजाच्या दृष्टीने त्या चुकीच्या असू शकतात. अशा काही गोष्टी करतात आणि ती व्यक्ती आपली मित्र आहे किंवा आपण त्याच्याबरोबर सामील आहात, तर थोडं 2 हात या सप्ताहात त्यांच्यापासून लांब राहणे आपल्यासाठी गरजेचं आहे, हे मी तुम्हाला सुचवतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवाल, त्यांच्यासोबत फिराल, मौज मजा कराल आणि त्यांच्याबरोबर जास्त वेळ देता आल्या कारणाने आपल्या मनातली एखादी इच्छा जे बोलून दाखवू शकत नव्हता ते बोलता येईल. आपल्या मनातील उघडपणे त्यांना सांगता येईल. त्यांच्या मनात नक्की आपल्याबद्दल काय आहे ते सुद्धा आपल्या या वेळात कळू शकतं. कधी तर आपण त्यांच्याबरोबर जेव्हा एकांतात जाल, त्यांच्याबरोबर फिरण्यासाठी एकांत मिळेल, ते घर काम हे जरा याच्यापासून लांब राहू. त्याच वेळी शक्यता काय घरात ते बोलता येत नाही, अशाही गोष्टी काही घडू शकतात. त्याची आपल्याला संधी लावेल. एखाद्या जुन्या कागदपत्राच्या चुकीमुळे गहाळ होणे, चुकीची सही करणे किंवा तो पेपरच न मिळणे, त्या पेपर मिळण्यासाठी आपण वेळ घालवला पण ते मिळालंच नाही किंवा ते मिळणार होतं तेव्हा आपण ते घेतलं नाही, अशा काही गोष्टींमुळे कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्याला जामीन राहणे सुद्धा आर्थिक व्यवहारात आपल्याला नुकसानदायी ठरू शकते. आपण पूर्ण अभ्यास केल्याशिवाय किंवा अशा गोष्टीत पडूच नाही असं मी म्हणतो सध्या तरी, कारण सध्या आपलीच परिस्थिती बरी नाही. तर आर्थिक गोष्टीतून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. एखाद्याला जर पैसे दिले असतील तर लवकरात लवकर ते फेडण्याचा प्रयत्न सुद्धा आपण या सप्ताहात किंवा या काळात करण्याचा प्रयत्न करा. का तर अशा गोष्टीमुळे कदाचित आपली मानहानी होऊ शकते, बदनामी सुद्धा आर्थिक व्यवहारातून होऊ शकते. तर असे व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करून संपवण्याचा प्रयत्न करा. आधीच सावध राहून त्यातील चुका दुरुस्त करा. हेच आपल्यासाठी या सप्ताहात खूप शुभकारी असेल. घडलेल्या गोष्टींवरती जास्त विश्वास म्हणजे टेन्शन घेऊ नका. ज्या आयुष्यात गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच घडतात, कारण शनीची 7.5 आहे, प्रभाव आहे. त्यामुळे मी सतत का सांगतो, शनी कोणाचाही वाईट करत नाही, माणसाला रिफ्रेश करतो, झटकतो. त्यामुळे आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी विचार करता येतात. आपल्या आयुष्यात कोण योग्य आहे, कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, आपलं कोण आहे, या सगळ्या गोष्टी सतत घडत राहतील. परंतु याचा प्रभाव आपल्या सणासुदीवर यायला देऊ नका. दिवाळीचा सण आहे, आनंदाने साजरा करा. अशा गोष्टी असे प्रसंग आले तर त्या ठिकाणी थोडासा कानाडोळा करा आणि दिवाळीचा आनंद घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील 14 आणि 15, शुभ अंक असेल 1 आणि रंग गोल्डन कलर म्हणजे सोनेरी किंवा पिवळा सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या सप्ताहात याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा अध्यात्म कलियुगातल्या चॅनल मार्फत, माझ्या टीम मार्फत, दत्तकृपा ज्योतिषालय मार्फत आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या दिवाळीत आपल्या मनासारख्या गोष्टी घडवत आपल्याला उत्तम आयुष्य आरोग्य